नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। नितेश राणे यांची सैफच्या हल्ल्यावर शंका। सैफ अली खानला बघितल्यानंतर मलाच संशय आला, खरंच चाकू मारला की ऍक्टिंग होती, असं वक्तव्य करत भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून शंका व्यक्त केल्याचं पाहायला मिळाले। अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका बांगलादेशी चोरानं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला। सुदैवानं तो या हल्ल्यातून बचावला। 6 दिवसांच्या उपचारानंतर सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी सैफ अली खानच्या चाकू हल्ल्यावर संशय व्यक्त केल्याचं पाहायला मिळाले होते। त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी हा हल्ल्यावर भाष्य करत संशय व्यक्त केलेला आहे। पहा काय म्हणाले नितेश राणे। बांगलादेश पलीकडच्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले। म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे, आता घरात घुसायला लागलेले आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे घाट लेकी जाऊ जायला तो एवढा तू असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला का घरात चाकू मारला, ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टुन 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 करून असतंय ते।